पुन्हा एकदा आपण बातम्यांकडे वळूया। लोकसभा अध्यक्ष निवडीकरता भाजपची मोठी बैठक सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। बैठकीला केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि प्रल्हाद जोशी या बैठकीला उपस्थित आहेत। लोकसभा अध्यक्ष निवडीची बैठक सुरू आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतल्या कार्यालयात ते सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। नवी दिल्लीमध्ये प्रशांत आहेत। प्रशांत, काय अपडेट? अत्यंत महत्त्वाची बैठक संसदेच्या परिसरात असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात सुरू आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित, राजनाथ सिंग या उपस्थित आहे, त्यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू उपस्थित आहे, यासारखे अनेक महत्त्वाचे मंत्री उपस्थित आहे। ही जी बैठक आहे खास करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी जी लोकसभा अध्यक्षाची निवडणूक पार काढायची आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जो ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे ती निवडणूक कशी विजयी करता येईल यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची काय रणनीती असावी या संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे। त्यानंतर एक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जे घटक पक्ष, सर्व घटक पक्ष आहेत, त्या घटक पक्षांसोबत देखील एक अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। त्या बैठकीतून निश्चितपणे या संदर्भात निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये ओम बिर्ला यांची निवड कशी व्हावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी रणनीती निश्चित केली जाते अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये। धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।